नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. WD आता उत्तर भारतात अतिउत्तरेला सरकले आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र आता विरून गेलं आहे. तरी देखील स्थानिक वातावरण थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये आहे. यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मराठवाडा, विदर्भात थोडं वातावरण आहे, परंतु हे केवळ ढगाळ वातावरण आहे. आता आपण बघतो की 25 तारखेला जो अंदाज देण्यात आला होता त्यामध्ये छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये देण्यात आला होता. तर 26 तारखेला उत्तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे, जो महाराष्ट्राला लागून आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग यामध्ये सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या काही जिल्ह्यांचा समावेश आहे, अगदी बीडपर्यंत. त्यामुळे या ठिकाणी थोडी ढगाळ परिस्थिती, काही ठिकाणी हलका पाऊस पण होऊ शकतो. 27 तारखेपासून मात्र हे वातावरण निरभ्र होणार आहे आणि पावसाची परिस्थिती नसेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे नियमित अंदाज बघत चला, परंतु बिनधास्तपणे शेतीची कामं करता येतील. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद दाखवण्यात आली आहे. विदर्भातही नागपूरमध्ये पावसाचं वातावरण होतं, साताऱ्यामध्ये पावसाचं वातावरण होतं, सांगलीत किरकोळ पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण बघतो तो वर्धा आणि गडचिरोलीमध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. बाकी ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे, परंतु किरकोळ स्वरूपामध्ये, आणि इतर राज्यांमध्ये मात्र पावसाची नोंदच झालेली नाही. आता आपल्याला सिजनल मॅप जर बघितला तर आपल्याला फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये 1 जानेवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत पाऊस झाल्याचं दिसतंय. त्यापाठोपाठ थोडं लातूरमध्ये वातावरण आहे. बाकी ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे, परंतु ती सरासरीच्या तुलनेत फार कमी आहे. बहुतांश जिल्हे हे कोरडे आहेत. कमी दाबाचं क्षेत्र विरून गेले अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान, आणि केरळमध्ये थोडी पावसाळी परिस्थिती आज आहे. उद्या केरळमध्ये थोडं वातावरण राहील, विशेष वातावरण आता भारतात राहिलेलं नाही. GFS मॉडेलनुसार पुढचा WD 3 तारखेला सक्रिय होईल उत्तर भारतामध्ये. तो 3 आणि 4 असणार आहे. पुन्हा 5-6 तारखेला किंवा 7 तारखेला नव्याने एक अतिउत्तरेला WD येईल. त्यामुळे सध्या लगेचच महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होईल असं काही नाही. पुढील 2-3 दिवस उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण थोडं वातावरण थंड होणार आहे. म्हणजे पहाटेचं किंवा रात्रीचं तापमान या ठिकाणी थोडं घटणं अपेक्षित आहे. मात्र मग 2 तारखेपासून पुन्हा वातावरणात रात्रीच्या आणि पहाटेच्या उष्णता वाढायला सुरुवात होईल. 3 तारखेपासून ती जवळपास 20 अंशाच्या वरती जाईल, आणि मग साधारणपणे आपण असं बघतो की 20, 22, 23 अंश सेल्सिअस तापमान हे रात्री आणि पहाटे राहायला सुरुवात होईल, आणि हे उन्हाळ्याचे संकेत आहेत. आपण दररोज दुपारच्या तापमानातही आता लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. जर आपण आज आणि उद्याचं वातावरण बघितलं तर थोडं उत्तर कोकणात, कोकण किनारपट्टीला थोडं वातावरण दुपारच्या तापमानात कमी आहे, परंतु आपण साधारणपणे 2-3 तारखेपासून जर बघायला सुरुवात केली तर मग संपूर्ण महाराष्ट्र हा 35 अंश सेल्सिअसकडे सरकतोय. आणि आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की मार्चमध्येच 40 पार तापमान जाण्याची शक्यता आहे. उष्णतामान संपूर्ण भारतामध्ये वाढणार आहे. आपण बघतो की संपूर्ण भारतातील वातावरण बदलतंय, आणि साधारणपणे ही गोष्ट लक्षात घ्या की यावर्षी उन्हाळा थोडा लवकर सुरू होतोय असं आपल्याला जाणवतंय. 10 दिवसाचा तरी आपल्याला फरक दिसतोय. CFS मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण हे 2 आठवड्यासाठी कमजोर झाल्याचं दाखवलं आहे.
जवळपास 3-4 आठवडे आता पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवलेली नाही. परंतु आपल्याला इथे स्पष्टपणे शेवटचा आठवडा मार्चचा हा महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी घेऊन येईल असं स्पष्ट दिसतंय. आणि पहिला आठवडा एप्रिलचा देखील तापदायक असणार आहे. तसंच ते एफएसने एप्रिल महिना धोकादायक दाखवलेला आहे. मे मध्ये सामान्य पावसाची स्थिती राहील, मात्र दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होतील. आपल्यासाठी SIPS मॉडेल अतिशय महत्त्वाचं आहे, ज्याने आपल्याला मराठवाडा विदर्भामध्ये एप्रिलमध्ये पाऊस दाखवला आहे, तर मेमध्ये संपूर्ण भारतात पाऊस दाखवला आहे. तर आपण तोही अंदाज लक्षात घेणार आहोत. आपण या मॉडेलचा एकत्रित अंदाज बघत असतो. ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात जवळपास 15 दिवस तरी पावसाची उघडीप मिळेल असं दाखवलं आहे. JFSने सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुढील 15 दिवस पावसाचा अंदाज दिलेला नाही. केवळ केरळ, अतिउत्तरेकडील राज्य आणि पूर्व भारतात पावसाचा अंदाज आहे. आपल्यासाठी आयकॉन मॉडेल महत्त्वाचं आहे, परंतु आयकॉन मॉडेलने देखील या 15 दिवसामध्ये पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नाही. त्यामुळे आपल्याला 15 दिवसाची शेती कामांसाठी उघडीप मिळते आहे. आपण या मॉडेलच्या माध्यमातून देखील संपूर्ण भारताचा अंदाज घेतला तर जवळपास 12 मार्चपर्यंत कुठेही पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. आज 26 तारखेला मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये थोडं लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, संभाजीनगर, जालना, अगदी वर्धा, गोंदिया, नागपूर या सर्व भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपण अगदी 27 तारखेला बघतो की विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण कायम दिसतंय. आणि यामध्ये 27 तारखेला थोडं कमी दाबाचं क्षेत्र निजामाबाद, आदिलाबाद, चंद्रपूर, पुसद, नांदेड या भागामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं. पुढे जवळपास 9 तारखेपर्यंत वातावरण निरभ्र राहील. 9 तारखेला थोडं ढगाळ वातावरण पुन्हा व्हायला सुरुवात होणार आहे. 10 तारखेला थोडं ती दक्षिणेला असेल. 11 तारखेलाही दक्षिण भागामध्येच हे वातावरण आहे. 12 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव या काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण वाढायला सुरुवात होईल. काही ठिकाणी पावसाचं वातावरण देखील तयार होऊ शकतं. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आयकॉन मॉडेलने देखील केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली आहे. 27 तारखेलाही केवळ ढगाळ परिस्थिती आहे. 28 तारखेला थोडं बीड, दक्षिण, सोलापूर पूर्व भागात वातावरण आहे. हा आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे. आयकॉन मॉडेलने आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 5 तारखेला, 4-5 तारखेला खास करून ढगाळ वातावरण दाखवलंय. JFSने महाराष्ट्रातील वातावरण संपतंय असं दाखवलंय. JFS मॉडेलने सुद्धा 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप राहील असं दाखवलंय. 12 तारखेनंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल. जसाही मार्चचा उत्तरार्ध सुरू होईल तसं पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढायला सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं जे काही पीक हातातोंडाशी आलं आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसाही मौका मिळेल